शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहे डायरेक्ट सोयाबीनपासून अमिनो ॲसिड कसं बनवायचं. कारण आपण पहिलं कसं बनवत होतो की सोया चंक्स आहे, त्या सोया चंक्सलाच आपण काय म्हणतो, आपण मिल मेकर, सोयाबीनची वडी, शाकाहारी मटण वगैरे याच्यापासून आपण प्रोटीन हायड्रोलिसिस करत होतो. परंतु काय झालं की मार्केटमध्ये आपलं इतकं अमिनो ॲसिडचे रिझल्ट आले आहे की इतकं महाराष्ट्रामध्ये लाखो शेतकरी वापरायला सुरुवात झाली. आणि यांनी काय केलं की हे जे काय व्यावसायिक आहेत आपल्या भारतामध्ये डुप्लिकेट करण्याचं प्रमाण खूप आहे. की मग हिनी त्याच्यामध्ये सोयाबीनचं जे सोया चंक्स आहे याच्यामध्ये गव्हाचं पीठ, मक्याचं पीठ हे मिक्स करण्यास सुरुवात केली. आणि मग बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन यायला लागले की सर खाली राळ राहील, कारण प्रोटीन पाण्यामध्ये आपल्याला डिझॉल्व होणार आहे. मग आपल्याला आता काय करायचं आहे की प्रोटीन, मग बरेचसे कार्यशाळेमध्ये आपण जे महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 121 कार्यशाळा झाली आणि 19 फेब्रुवारी आपल्या सर्वांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण निर्णय घेतला की बैठक बोलेली पोलूसमध्ये. आणि खूप शेतकरी आले आणि सगळ्यांनी मला समर्थन केलं, पाठिंबा दिला आणि आपण परत एकदा कार्यशाळा व्यवस्थित घ्यायचं ठरवलं. आणि आजचा त्याचा पहिला व्हिडिओ आहे. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण बघणार आहे डायरेक्ट सोयाबीनपासून अमिनो ॲसिड कसं बनवायचं. खूप ज्यावेळेस कार्यशाळा जायचं तेव्हाच माझा साधा भोळा शेतकरी काय म्हणायचा की सर सोया चंकच्या ऐवजी डायरेक्ट सोयाबीन वापरलं तर का. तर बघा, आपल्याला प्रोटीन हायड्रोलिसिस करायचं आहे. आणि मग जर सोयाबीनपासून काय होणार आहे की सोयाबीनपासून कंपनी तेल काढणार आणि तेल काढल्यानंतरचा जो चोथा राहील, पेंड राहील, तर त्याच्यामध्ये फक्त प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट असायचं आणि आपण ते अमिनो ॲसिड बनवायचं. मग आता विषय असा आला की मग सोयाबीनमध्ये तेल असल्यामुळे आपण अमिनो ॲसिड बनवता येत नव्हतं. परंतु आपण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं कुंडलिनी आई जगदंबा, हे कुंडलिनी जगदंबा ते चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्वबीजाची कोंबा सावली केली, हा आईच्या कृपेनं शेतामध्ये बसल्यानंतर सहज सुचलं की सोयाबीनपासून अमिनो ॲसिड बनवलं तर सगळ्यांचं आहे. तर आई जगदंबेला विनंती केली आणि आई जगदंबेनं जी काय बुद्धी दिली, हे सगळं जे आपण काम करतो हे सगळं आई जगदंबेचं कार्य आहे, ईश्वरी कार्य आहे. आपण फक्त ह्या ईश्वरी कामात तुमची सेवा करण्यासाठी, ह्या माझ्या बळीराजाची, माझ्या शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आई जगदंबेनं आपल्याला निवडलं आहे. त्यामुळे आपण स्वतःला भाग्यवान समजतो. आज आपण बनवायचं आहे डायरेक्ट सोयाबीन ते अमिनो ॲसिड. मग सोयाबीनपासून आपल्याला अमिनो ॲसिड बनवायचं आहे. खूप जण उत्सुक आहात, परंतु मी तुम्हाला अगोदर हे सांगणार नाही. तुम्हाला माझे 5 मिनिटाचे 2 शब्द ऐकावे लागतील. आज आहे शेतकरी बांधवांनो 27 फेब्रुवारी 2025. 25 फेब्रुवारीला मी बडे मुद्दे या चॅनेलवरती एक चर्चासत्र बडे मुद्देमध्ये बघितलं. आणि माझा शेतकरी चंद्रपूरचा, कारण माझा शेतकरी भारतातला जो शेतकरी आहे, जो कष्टकरी आहे, तो तेव्हा स्वतः माझाच आहे. मी स्वतः त्या ठिकाणी आहे समजतो. आणि रोशन कोडे या शेतकऱ्यानं सातकाराकडून 1 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यानं 1 लाख रुपये शेतकऱ्यानं खाजगी सावकाराकडून 1 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. आणि ते कर्ज सावकारांनी पटाने वसूल करून 1,74,00,000 रुपये वसूल केले. त्याची जमीन 3 एकर गिळंकृत केली. ही कमी की काय? ह्या पठाणी लोकांनी काही केलं? हो, ते पठाणीच म्हणता येईल. शेतकऱ्याला माझ्या कोणताही जात नाही बांधून, शेतकऱ्याला माझ्या कोणतीही जात नाही, शेतकऱ्याला माझ्या कोणताही धर्म नाही. कारण त्याची जात आहे फक्त कष्ट करणे आणि त्याचा धर्म आहे फक्त शेती पिकवणे. माझ्या शेतकऱ्याची जात आहे फक्त मातीमध्ये कष्ट करणे आणि माझ्या शेतकऱ्याचा धर्म आहे शेती करणे आणि ह्या जगाचं पोट भरणे. म्हणून मी जबाबदारीनं बोलते
शेतकऱ्याला जात नाही, धर्म नाही, शेतकऱ्याची जात आहे कष्ट करणे, शेतकऱ्याचा धर्म आहे शेती करणे आणि ह्या जगाचं पोट भरणे. ह्या औलादीने केलं 1,74,00,000 वसूल. त्यांनी माझ्या शेतकऱ्याचे 3 एकर जमीन गिळंकृत केली. हे कमी की काय? त्यांनी त्याला तामिळनाडूमध्ये नेऊन त्याची किडनीसुद्धा काढून घेतली. काय केलं बांधवांनो? त्याची किडनीसुद्धा काढून घेतली. इथंपर्यंत माझ्या शेतकऱ्याची दयनीय वाईट अवस्था झालेली आहे. आत्ताच्या विरोधी पक्षातल्या एका नेत्यांनी आपल्याला राजकारणामध्ये घुसायचं नाही की विधानसभेमध्ये आवाज उठवला की महाराष्ट्रातील हा प्रश्नाची शेतकरी नेत्यांनी वगैरे याच्यावरती केला, त्याच्यावर खाजगी सावकारकी वगैरे याच्यावरती चालू झालं आहे. मग हा माझ्या शेतकऱ्यावरती कर्ज घेण्याची वेळच का आली? मी एकदा व्हिडिओ बनवला होता की शेतकऱ्याला कर्जमाफी नको म्हणून मला आमरण उपोषण करावे लागेल. कर्जमाफी रद्द करा. कारण शेतकरी बांधवांनो हे खरं वास्तव्य आहे. कारण ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये बँक आहे. मधी मराठवाडा विदर्भामध्ये कर्जमाफी आंदोलन झालं आणि त्याची दिलेली आहे तारीख 6 जून महिन्यामध्ये आपल्याला हे मिळेल. परंतु बांधवांनो ह्या मराठवाडा विदर्भामध्ये माझ्या गावामध्ये बँकाच नाहीत. देश स्वतंत्र झाल्यापासून माझ्या शेतकऱ्यांना त्या काय असे गावं आहेत, असे परिसर आहेत. 1000 जर गावं असतील तर 300 ते 400 गावामध्येच बँक आहे. 600 ते 700 गावामध्ये बँका नाहीत. मग त्यांना बँकेतून पीक कर्ज मिळालेलं नाही. म्हणून बँकेतून पीक कर्ज मिळालेलं नाही म्हणून तो खाजगी सावकाराकडे जातोय. आणि ज्यावेळेस शासन कर्जमाफी करेल त्यावेळेस त्या गावामध्ये बँक नसल्यामुळे त्याने खाजगी सावकाराकडून कर्ज काढलेलं असेल. मग त्याची कर्जमाफी कशी होणार हा मुद्दा आपण दुर्लक्षित करतोय. कर्जमाफी ही ठराविक लोकांचीच होते शेतकरी बांधवांना. आमच्यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पुढारीत जिथं 1 एकर द्राक्षबाग जर असेल तर त्याला 6 लाख रुपये कर्ज मिळते. माझा मराठवाड्यामध्ये जे शेतकरी आहे त्या गावामध्ये बँकाच नाहीत, त्याला कर्ज मिळत नाही. हा दोष कोणाचा? देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाल्यानंतर त्या गावामध्ये अजून बँक होत नसेल, त्या गावामध्ये त्याला शासकीय कर्ज मिळत नसेल म्हणून तो पर्यायामुळं तो खाजगी सावकाराकडे वळतोय. आणि सरकार खाजगी सावकाराचं कर्ज माफ करत नाही. म्हणून त्यावेळेस मी कर्जमाफी नको म्हणून आमरण उपोषण. कारण कर्जमाफीचा जो काय आहे तो ठराविक जी बँका ज्यांच्या आहेत, बँकेपाशी जे काही राजकीय लोक आहेत, त्यांचे बगलबच्चे आहेत, त्यांचंच कर्जमाफी होणार आहे. माझा जो मराठवाडा विदर्भातले ज्यांना कर्ज, ज्या गावामध्ये बँकाच नाहीत, लाडक्या बहिणीचे पैसे काढायला ज्या आम्ही बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव ठिकाणी मी एकदा सहज गेलो होती. कशाचे आहे तर पीक विमा किंवा कर्ज तालुक्याच्या माजलगाव शहरामध्ये बीड तालुक्यामध्ये आजूबाजूच्या 30 गावातील खेड्यातील लोक येतात. अर्धा किलोमीटर रांगा लागतात कर्जाचं हे भरण्यासाठी, आपण बँक कर्ज अर्ज घेण्यासाठी. मग तिथं कसं होणार म्हणून आपण म्हटलं होतं. परंतु काही लोकांनी किंवा चालू केले की मी शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, तर तसं नाही. आणि आपल्याला शेतकऱ्यांना मी ही जी चळवळ चालू केली की आपलं प्रामाणिकपणे ठामपणे मत आहे, माझा शेतकऱ्यानं बँकेमध्ये कर्जासाठी अजिबात रांगेत उभा राहता कामा नये. बँकेत जर माझा शेतकरी गेला तर तो बँकेत ठेवण्यासाठी गेला पाहिजे. बँकेत ठेवण्यासाठी बँकेत विचारेल की तुम्ही मला व्याजदर किती द्याल, माझ्याकडे एवढे पैसे आहेत. हे आपलं धोरण आहे, हे आपलं ध्येय आहे. आणि म्हणून हे आपलं अंकुश पाटील तंत्रज्ञानानुसार आपण NPK वॉटर सोल्युबल हे केलेलं आहे. आणि याच्यावरती माझी तळपायाची आग मस्तकाला गेली, भडभडून आलं होतं. काल असा निर्णय घेतला होता की आपण सरकारच्या विरोधात आपण आंदोलन करायला पाहिजे. परंतु माझा शेतकरी
एकवटला पाहिजे किंवा आपलं हे ध्येय धोरण आपण गेलं तर आपल्या ह्याच्यापासून भरकटू जाईल. आणि सरकारी व्यवस्था ही फार वाईट आहे. म्हणून आपण आपलंच काम डबल स्पीडनं मराठवाडा विदर्भ इथं आपण सुरू करणार आहोत. आज आहे 27 फेब्रुवारी 2026. तर आता आपण डबल स्पीडनं काम करावं लागणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्याला व्यवस्थित सावधानतेनं माझ्या शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ नव्हे त्याच्या किडन्या काढण्यापर्यंत वेळ येत असेल फार मोठे, आपण महासत्तेकडे नाही बांधवान जात. आपण फार मोठे नेपाळसारखी अवस्था होईल आपल्या ह्याच्यामध्ये. आपल्याला सावध राहायचं आहे आणि आपल्याला शेती व्यवस्थित करायची आहे, फायद्याची करायची आहे आणि नक्की होते. आणि आज डायरेक्ट सोयाबीनपासून आपल्याला अमिनो ॲसिड बनवायचं आहे. मग शेतकरी बांधवांनो, सोयाबीनमध्ये काय आहे? सोयाबीनमध्ये तेल आहे. काय? सोयाबीन त्याच्यापासून तेल आणि परत ही सोयाबीनची पेंड निघणार आणि हे परत सोया चंक्स तयार होणार. मग तेल असल्यामुळं ह्याच्यामध्ये प्रोटीन पण आहे आणि तेल पण आहे आणि तेल पाण्यामध्ये विरघळत नाही. म्हणून आपण काय करायचं आहे, सोयाबीनमध्ये प्रोटीन आहे, तेल आहे, म्हणून आपण काय करायचं आहे की सोयाबीन. आणि काय झालं बघा शेतकरी बांधवांना, जे सोया चंक्स आहे, मिल मेकर आहे, सोयाबीनचा सांडगा आहे, ज्यालाच आपण बुवा लोकांचं मटण, शाकाहारी मटण म्हणतो. सोया चंक्स म्हणजे आपण जेवणाची भाजी खातो ना हॉटेलमध्ये, सोयाबीनची भाजी द्या, ते बांधवानं शेतकरी बांधवानं. आणि त्याचे रेट गेले 100 रुपये किलो. अरे माझ्या शेतकऱ्याकडनं तुम्ही 40 रुपये किलोनं सोयाबीन घेणार, त्याचं तुम्ही तेल काढणार, ते तेल आम्हाला 140-150 रुपये विकणार आणि त्याच्यापासून जी काय त्याची सोयाबीनचा जो चोथा राहिलेला आहे तेल काढून ती पेंड परत आम्हाला 100 रुपये किलोनं विकणार. म्हणजे झालं तुमचं सोयाबीन 200 रुपये किलोनं विकणार तुम्ही आणि आमच्या शेतकऱ्याचं 40 रुपये. वाढले तर दर, म्हणून शेतकऱ्यांनी म्हणतो आपले सोयाबीनचे दर वाढले पाहिजेत आणि इझिली उपलब्ध होईल 50 रुपये किलोनं. मग आपल्याला हे जे सोयाबीन आहे आपल्या घरचं सोयाबीन काय करायचं आहे बांधवानं, सोयाबीन बारीक करून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये काय असेल की तेल असेल. मग तेलामध्ये काय, लिनोलिक ॲसिड, फॅटी ॲसिड हे भरपूर आहे. आणि सोयाबीनचं तेल ज्यावेळेस आपण पिकावर फवारू त्यावेळेस त्याचे कीटनाशक म्हणून पण काम करणार आहे आणि टॉनिक म्हणून पण काम करणार आहे. त्यामुळं डबल फायदा होईल, सुपर अमिनो ॲसिड होईल. जे आपलं सोया चंक्सपासून जे अमिनो ॲसिड होतं ते खूप छान आहेच, परंतु आणि स्ट्रॉंग. आणि याच्यामुळं डिमांड काय होईल की जे होईल ती सोयाबीनची होईल, वाढेल. त्यामुळं सोयाबीनचा दर माझ्या जे 2 पैसे मिळतील माझ्या शेतकऱ्याला मिळतील. म्हणून आपण काय करायचं आहे, सोयाबीन तुम्ही काय करायचं आहे, सोयाबीन 10 लिटर अमिनो ॲसिड बनवायचं आहे. तुम्हाला किती बनवायचं आहे? 10 लिटर जर बनवायचं असेल तर तुम्ही काय करायचं, 10 लिटरसाठी अमिनो ॲसिडसाठी तुम्ही काय करायचं, 2 किलो सोयाबीन, 2 किलो सोयाबीन बारीक करून घ्या, दळून घ्या किंवा मिक्सरवरती बारीक करून घ्या. मग ज्या वेळेस तुम्ही 2 किलो आणि ते काय करा, हे 2 किलो सोयाबीन मी जे प्रोसेस सांगतोय त्याच्यामध्ये हे बकेटमध्ये घ्या. हे तुम्ही 2 किलो सोयाबीन एका बकेटमध्ये किंवा आपली बादलीमध्ये घ्या, 10 लिटरसाठी बांधवानं. आणि हे ज्यावेळेस तुमचं 2 किलो सोयाबीन घेतलेलं आहे, हे बारीक बारीक तुकडे आहेत समजा असे, हे 2 किलो सोयाबीन, त्याच्यामध्ये परत 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड, 2 बघा बारीक शेतकरी बांधवांना, 2 किलो सोयाबीन मिक्सरमध्ये किंवा पिठाच्या चक्कीवरती वगैरे 10 लिटर बनवण्यासाठी बारीक करून घ्यायचं आणि 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचा आणि हा कॅटलिस्ट आणि 2 लिटर पाणी घ्यायचं. किती घ्यायचं? 2 लिटर
पाणी घ्यायचं. 2 किलो सोयाबीन बारीक करून घ्यायचं, 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचं आणि 2 लिटर पाणी टाकायचं आणि काठीनं चांगलं हलवायचं. मग काय होईल, हे गरम व्हायला चालू होईल. असं ग्रीस सारखं होत हळूहळू पाणी गरम होतं. आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. मग हे ज्यावेळेस गरम होईल त्यावेळेस याच्यातला प्रोटीन याच्यामध्ये विरघळ तुटेल आणि तेलसुद्धा आपल्याला विरघळायचं आहे. म्हणून पहिलं आपलं 20 मिनिटात अमिनो ॲसिड होईल आणि हलवत राहायचं. चांगलं हलवत राहिल्यानंतर काय होईल, ग्रीस सारखं तुमचं तयार होईल. जसं आपलं होते ना, झालं तयार, चांगला हलवायचा कारण कॅटलिस्ट वगैरे ह्याच्यामध्ये पाणी वगैरे जादा घ्यायचं नाही. मी जे सांगतोय तीच प्रोसेस तुम्ही करा. आणि हे एकदा तुम्ही मिक्स केलं तर याला काय करायचं की 72 तास, किती 72 तास ठेवा. म्हणजे 3 दिवस हे तुम्ही घट्ट झालेलं मटेरियल बाकेट झाकून ठेवायचं आहे. 3 दिवस. किती? 3 दिवस झाल्यानंतर राहिलेलं 3 दिवस झाल्यानंतर 8 लिटर पाणी टाका. 3 दिवस झाल्यानंतर 8 लिटर पाणी टाका. पूर्ण आपल्याला जे मार्केटमधून 1000 रुपये लिटरचं अमिनो ॲसिड आणतोय त्याच्यापेक्षा सुपर क्वालिटीचं, दिसायला सेम क्वालिटीचं तुम्हाला अमिनो ॲसिड फक्त 40 रुपयामध्ये तयार होईल. किती? फक्त 40 रुपयामध्ये तयार होईल. त्याच्यामध्ये तेल पण पूर्णपणे विरघळलेलं असेल, एकदम एक्सलंट क्वालिटीचं. कसं आहे शेतकरी बांधवांनो, जमिनीतून देण्यासाठी 5 लिटर ते 10 लिटर जेवढा अमिनो ॲसिड द्याल खूप सुंदर रिझल्ट. वरती फवारण्यासाठी पंपाला 50 मिली 100 मिली जेवढं द्याल तेवढं चांगलं आहे. कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. खूप सुंदर रिझल्ट. खूप शेतकऱ्यांची मागणी होती, जमीन सैडी होईल, पिकामध्ये खूप जबरदस्त रिझल्ट येतील. आणि मी लवकरच मराठवाडा विदर्भामध्ये दौरे सुरू करणार आहे, कारण मला तिकडल्या माझ्या शेतकऱ्याला खूप गरज आहे ह्या तंत्रज्ञानाची. 2 महिने 3 महिने तिकडे मी मुक्कामी राहण्याचं नियोजन माझं सुरू आहे. तर लवकरच येतोय. हे वापरा आणि तुमच्या मतीला कोण येणार नाही बांधवांनो. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शेतकरी बांधवांनो, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि तूच तुझ्या कुटुंबाचा आधार. आत्महत्या करू नका. खाजगी सावकाराकडून शेतकरी बांधवांनो कर्ज काढू नका. भेसळ डोस वगैरे ह्या मराठवाडा विदर्भामध्ये आता उन्हाळ्यामध्ये खतं भरून ठेवतात, अन्न आणतात, लिंकिंग आणतात. अजिबात आणू नका. सोयाबीन एकरा तुमचा 500 ते 1000 रुपयेमध्ये सोयाबीन निघायला पाहिजे. फक्त औषधाचा आणि खताचा खर्च एकराला 350 ते 500 रुपये होतोय, निघालेले आहेत. कापसाला सुद्धा तुम्हाला फक्त कापूस बियाणं हे सोडून बियाणाची बॅग तुमची 800 रुपये आणि औषधाचा आणि खताचा खर्च 2000 रुपये. 2 ते 3000 रुपयामध्ये एकरी कापूस तुमचा निघायला पाहिजे. निघतोय चांगला तर मी येतोय. तुम्ही पैसे घालवू नका आणि तुम्ही आत्महत्या करू नका. तुमची लक्षात घ्या, बायका पोरं उघड्यावरती पडू नका जातील. आपण गेल्यानंतर आपल्या बायका पोरांना कोणीही नाही. हात जोडून तुम्हाला विनंती आहे शेतकरी बांधवांनो, खाजगी सावकाराकडे जाऊ नका आणि कुणाच्या आमिषांना बळी पडू नका. खूप शेती स्वस्तात होते. मी तुमच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत आहे. मराठवाडा विदर्भात येतोय. तिकडल्या शेतकऱ्यांना माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही महागडी औषधं खताच्या ह्याच्यामध्ये जाऊ नका. पैसे वाचवा. पैसे वाचवणे म्हणजेच पैसे मिळवणे बांधवांनो. तर इथंच थांबतो. तुम्ही याचा मी प्रत्यक्षात बनवूनही दाखवेन. जय जवान जय किसान.